हॅलो, सगळ्यांना खूप प्रणाम. सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्या ध्यानी मास्टर्सच्या कुटुंबाचं मी आपल्या आजच्या सत्रामध्ये हृदयापासून स्वागत करते. सगळ्यांना आभार. सगळ्यांना खूप खूप प्रेम आणि प्रकाश सगळ्यांना. तुम्ही सगळेजण प्रेम आणि प्रकाशाच्या ऊर्जेत आहात ना? आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये युनिफाईडचे सगळे अभ्यास सराव करताय ना? सुरुवात करा, आठवत राहा. जेव्हा जेव्हा आपल्याला अशी दिवस छान चाललाय तर सारखं त्याला थँक्यू म्हणा. प्रेमामध्ये राहा. कारण ईश्वर कृतज्ञता पण आहे. है ना? त्यामुळे आपण सुद्धा या कृतज्ञतेच्या म्हणजेच आभाराच्या ऊर्जेमध्ये राहा जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं. जसं काल संपत असताना ते अचानक वाक्य माझ्या तोंडात आलं. आपलं जेव्हा काल सत्र संपत होतं, की आयुष्यातली एक बाजू आपल्याला कुठेतरी थांबल्यासारखी वाटतेय, तर जी बाजू सुरू आहे, ज्या बाजूकडे काहीतरी चांगलं आहे आपल्याला अ, आनंद व्यक्त करण्यासारखं, त्या बाजूकडे लक्ष द्या. त्याला वाढवा. त्याच्यामध्ये ते पारडं जसं जसं खाली जाईल ना वजनानी, तसं बाकीच्या पण सगळ्या आपल्या आस्पेक्टवर, आपल्या गोष्टींवर आपल्याला अ, प्रगती होताना दिसेल. त्यामुळं ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या आहेत ना, त्या गोष्टींसाठी आभार माना. सगळ्यात चांगलं आहे ते आपला श्वास सुरू आहे. सगळ्यात छान गोष्ट आहे आनंदाची, की आपल्याकडे शरीर आहे. आणि सगळ्यात अजून एक म्हणतो ना, अशा अनेक गोष्टी आहेत. आता आपण साधनेला जोडले गेलेत. आपल्याला ह्या गोष्टी कळतात, आपल्यापर्यंत पोहोचतात. भलेही बऱ्याचदा आपण थोडं निराश होतो, शरीराने आजारी पडतो किंवा असं वाटतं काय करावं, मार्ग दिसत नाही. अशा वेळी असं होतं आपल्याला थोडं डगमगल्यासारखं. तरी देखील आपला हायर सेल्फ, उच्च स्व आपल्याला त्या परिस्थितीतूनही बाहेर काढायचा प्रयत्न करतो. आणि एका अशा स्थिर ठिकाणी आपल्याला घेऊन जायचा सतत प्रयत्न करतो. हा पण ती परिस्थिती अशी असते त्यावेळी, की आपण ते अनुभव घेत असतो त्याच्यामध्ये आणि आपल्याला असं वाटतं, की ह्या मायेमुळं म्हणा किंवा हा जो पडदा आहे आपल्याकडं, जो आपल्यासोबत असतो, की आपल्याला असं वाटतं माझ्यावर खूप बरोबर खूप काही-काही घडतंय. आणि मला चांगलं नाही वाटत आहे. मला थोडेसे आपले भाव जे असतात ते खाली येतात. थोडे निराश किंवा अशा त्या परिस्थितीला ते होणं अगदी साहजिक आहे. पण तरी देखील आपण न थांबता या साधनेमध्ये आहोत. हीच मुळात गोष्ट कौतुकाची. त्यामुळे हरकत नाहीये. कधी आपल्याला असं ध्यान नाही करावंसं वाटलं, कधी थांबावं वाटलं, जरूर तो ब्रेक घ्या. अ, थांबा. थोडं स्वतःच्या आयुष्यात एक 5 मिनिटं, 10 मिनिटं थोडं बघा, की काय होतंय मला नेमकं? मला का असं वाटतंय? थोडं निराश का वाटतंय? जसं आजच आपली एक छोटी मास्टर आहे, तिने मला मेसेज टाकला होता, की एकदमच थोडं निराश झाल्यासारखं, काम होत नाही, असं वगैरे होऊ शकते ह्या गोष्टी. कारण मी नेहमी सांगते ना, की जे मुळाशी आपल्या खाली बसलेलं आहे ना, जेव्हा आपण अशा साधनेत येतो, खास करून हृदयाची साधना, तेव्हा आपल्याला भरपूर भाव आपले बाहेर येतात आणि आपल्याला हे सतत फील व्हायला लागतं, की मला निराशच वाटतंय, मला डाऊनच वाटतंय एकदम. तर असं झालं तर समजायचं, की जे काही आहे ना साठलेलं, त्याला जागा करून देतोय आपण बाहेर जाण्यासाठी आणि ती वेळ दिली पाहिजे आपण. त्यावेळी स्वतःला पण थोडंसं समजून घेतलं पाहिजे स्वतः बरोबर बसून, की हे मला असं का फील होतंय? मला कशाची भीती वाटते? मला का अस्वस्थ वाटतंय? असं काय आहे? असं मी काय करू, की जेणेकरून मला चांगलं वाटेल? हे स्वतःलाच प्रश्न विचारायचे. बाहेर आपण कुणाला जर विचारलं ना, माझ्यासोबत असं का होतंय? मी काय करू? तो व्यक्ती फार तर फार म्हणेल, "काही नाही, झोप थोडंसं." सगळ्यात सोपा उपाय थोडा वेळ झोप. कारण तेव्हा आपण ध्यान करायच्या मनस्थितीत नसतो. त्यामुळे हे प्रश्न बाहेर विचारण्यापेक्षा ना त्यावेळेस काही न करता सिट क्वाइटली थोडंसं शांत बसा किंवा झोपा खरोखर एखादी थोडी झोप काढा. अशी गोष्ट करा की जी आपल्याला ना त्या वेळेमध्ये समजेल की माझ्या मनामध्ये हे सगळे विचार काय आहेत. त्याच्यापासून पळायचं नाही की आता हे बंद करण्यासाठी मी टीव्ही लावते. हे बंद करण्यासाठी मनातले विचार मी काहीतरी वेगळं करते. नाही. तुम्ही त्या विचारांना बघितलं ना, की बघा थोड्या वेळात तुमचे विचार बदललेले असतील. त्यांना फक्त अटेन्शन पाहिजे असतं आपल्या विचारांना. कारण ते आपले विचार आपल्याला ना, त्या मायेमध्ये पुन्हा खेचायचा प्रयत्न करतात. आणि ते फक्त आपल्याला अटेन्शन मागतात, की तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या. तुम्ही थोडंसं निराश झालात, की आम्हाला बरं वाटेल. तुम्ही थोडं रडलात, तुम्हाला थोडा आत्मविश्वास कमी वाटला, झाला तुमचा, की आम्ही खुश. त्यामुळं ह्या प्रकारचे हे आपले विचार असतात, जे आपल्या मनातून उत्पन्न होतात. हे आपलं मन एक मशीन आहे, यंत्र आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. त्यामुळे खरोखर माझ्या मनात असे विचार येत असतील ना, जे मला थोडे डाउन करतायत, थोडे खाली घेऊन जातायत, तर लक्षात ठेवायचं हे माझे विचार नाहीये. हे अनिमंत्रित प्रभाव आहेत, जे माझ्या आभामध्ये आले.
हा पहिला विचार घ्यायचा. म्हणजे एकदा जर समजले की हे माझे विचार नाहीयेत, की आपण त्या विचारापासून लांब होतो. समजलं? मग काय होतं की त्या विचारांपासून लांब झालो की आपल्याला ते विचार शांत करायला मदत होते. म्हणून ऑराचं जे आणायचं मध्येच की हे माझे विचार नाहीयेत. मग लगेच आपली आभा स्वच्छ करायची, लॉक करायची. हे वारंवार सांगतेय कारण आता जी एनर्जी आहे पृथ्वीवर, सोलार फ्लेअर ज्या प्रकारे येत आहेत, त्याचा बऱ्याच जणांच्या नर्वस सिस्टीमवर, रोजच्या आयुष्यावर फरक पडतोय. मग खूप चिडचिडेपणा, अचानक मूड स्विंग्स, हे सगळं आपण वाचलेलं आहे पुस्तकामध्ये, आपल्या धड्यामध्ये, की हे कशामुळे होतं. तर हे प्रकार जास्त होत आहेत. तर ह्यासाठी मी हे पुन्हा पुन्हा सगळ्यांना सांगते की जितकं होईल, ज्या ज्या क्षणी आपल्याला असं वाटेल उगाच बसल्या बसल्या सगळं असं असताना असं होतंय, जरूर आपली आभा स्वच्छ करा, लॉक करा. आपल्या हृदयात राहा, जितकं जमेल तितकं. की श्वास घेताना प्रत्येक श्वास आपल्या हृदयात फील करा. जितकं आपण हृदयात राहू ना, तितके आपण बॅलन्स असतो. तुम्ही बघा, दिवसभरामध्ये असं वाटलं ना की दिवसभरामध्ये असं मला काही जाणवतंय, तुमच्या हृदयावर श्वास घ्यायला लागा. तुम्हाला फरक जाणवेल, नक्कीच फरक जाणवेल. पुढच्या एका मिनिटामध्ये तुम्हाला असं वाटेल की काहीतरी थोडंसं मला हलकं वाटतंय. जितकं तुम्ही हृदयात राहाल, स्थिर व्हाल, तितके फरक जाणवतील. सोबतच आपलं आनापानासती आहे. कारण आनापानासती, मला असं वाटतं ना कधी कधी, की आनापानासती आणि हृदयाचं हे ध्यान सगळं एकच आहे तसं बघायला. कारण हृदयात जरी आपण गेलो ना, तर ते श्वासच असतात जे आपल्याला हृदयाची, आपल्या छातीचा जो मधला भाग आहे जिथं आपण ध्यान लावतो, तर आपले श्वासच असतात की जिथं ज्यांच्या मार्फत, ज्यांना पकडून आपण खाली उतरतो आपल्या हृदयात. करेक्ट आहे. त्यामुळं आनापानसती आणि हृदयाचं ध्यान हे दोन्ही कनेक्टेड आहे. फक्त आपण आनापानसतीमध्ये श्वासांवरच पूर्ण फोकस ठेवतो आणि इथं आपण खाली जातो, आपल्या छातीच्या मध्यभागावर येतो. एकच गोष्ट मला आज सांगायची, ती म्हणजे आनापानसती ध्यान करताना जितकं आपण आपल्या श्वासांवर लक्ष देतो, अं, खूप विचार येतात ना, तर आजचा माझा अनुभव सांगते. असेच खूप विचार सुरू होते, विचार थांबत नव्हते. आणि आज मला खरोखर त्या ध्यानामध्ये असं वाटलं की विचार शून्य शून्य, मी मनामध्ये रिपीट करत होते, शून्य शून्य, पण विचार थांबत नव्हते. मग मी काय केलं की जो श्वास येतोय जातोय, येतोय जातोय, अनेक विचार सुरू होते मागे. मला जाणवत होते की माझे विचार थांबत नाहीत, पण मी त्या श्वासांना नाही सोडलं. कंटिन्युअस येणारा असा बाहेर पडतोय, आत येतोय, बाहेर पडतोय, त्याच्याबरोबर जितकं फील करत राहतो, बाकी विचार पण सुरू होते माझे. मला हे जाणवत होतं की माझे विचार सुरू आहेत, पण मी श्वासांना नाही सोडलं. मेन आपला जो दोरी आहे ना, धागा आहे ना, तो श्वास आहे, लक्षात ठेवा. विचारांना नाही पकडायचं. आपण चुकीच्या मार्गाला पकडलं ना विचारांना, की त्याच्यात अडकून बसतो. आपण श्वासांना पकडायचं. काहीही झालं, काहीही झालं, तर माझा जो येणारा श्वास आहे, जो चाललाय बाहेर, त्या श्वासाकडच धरूनच बसायचं त्याला. आणि आज मला तो त्रास बऱ्याच दिवसानंतर झाला की मला विचार थांबत नव्हते माझे. मग मी 1.5 तास जवळजवळ आज बसले असेल ध्यानामध्ये. आणि मी हा अनुभव का सांगते तुम्हाला, कारण सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं. एखादा दिवस असा असतो की खूप विचार येत असतात कुठले कुठले आपल्या मनामध्ये. तर त्यावेळेस आपली खरी परीक्षा असल्यासारखी, त्या विचारांच्या ढगांमधून, अनेक ढग आहेत विचारांचे, त्या ढगामधून मी माझा सूर्य शोधते का, ही आपली परीक्षा आहे. सूर्य म्हणजे कोण? आपले श्वास, जे आपल्याला ज्ञानाकडे घेऊन चाललेत, एक आपल्याला मार्ग दाखवत आहेत प्रकाशाप्रमाणे. तर त्यामुळं ह्या ढगांच्या मधून रस्ता काढायचा आपल्याला. आणि हे सोपं नाहीये. जसं पहिल्या दिवसापासून मी सांगते, अतिशय आव्हानात्मक आपल्याला वाटतं. म्हणजे अशा वेळी की जेव्हा खूप विचारांचं जाळं असतं, पण त्यातही जर आपण धरूनच बसलो घट्ट, आपली श्वासांची पकड घट्ट पाहिजे, मग लाखो विचार एका वेळी आले तरी हरकत नाही. जसं ईश्वराचं अस्तित्व, ईश्वराचे पाय आपण धरून बसले आपल्या गुरूंचे, तर कितीही संकट येऊ दे, डझंट मॅटर, आपण त्याच्यातनं वाहून पलीकडे जाणार. कारण मी पाय कुणाचे धरलेत? मी पाय माझ्या गुरूंचे धरलेत, माझ्या ईश्वराचे धरलेत. इतकी इतकी विश्वास आणि श्रद्धा माझी आहे त्याच्यावर. अशा वेळी ही संकट म्हणजे तर केवळ एक छोट्या छोट्या मुंग्या आहेत.
ठीक आहे. तर ह्याप्रमाणे करा. ज्यांना ज्यांना असं ध्यानात वाटतं ना, मग ते आनापानसती असेल, हृदयावरचं असेल, आपले श्वास सोडायचे नाहीत. श्वासांना इतकं घट्ट धरून बसायचं की कितीही विचार आपल्यामध्ये येऊ देत. एखाद्या दिवशी आपल्या घरात परिस्थिती अशी असते, जशा काल एकाच आपल्या मास्टर आहेत, त्यांच्या भावाची तब्येत थोडी थोडंसं त्यांना त्रास होतोय म्हणून. तर त्या म्हणल्या मला खूपच डिस्टर्ब झालं की मला जेवण पण जात नाही. जे की साहजिक आहे. घरोघरी आपलं आपण अशाच संसारात राहतो की कितीही आपल्याला माहित असलं की मी त्या मायेत आहे, मी त्या मॅट्रिक्स मध्ये आहे आणि हे सगळं भ्रम आहे, आपल्या भोवती दुनिया आहे अशी. कितीही काही असलं तरी आपल्याला ज्या भावना दिल्यात ना, जे मन आणि विचार दिले ना, ते मात्र आपल्याला त्या परीक्षेत म्हणजे तिथं डगमग करायला होतच होतच आपल्याला ते. आणि ही सत्य परिस्थिती प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे हे अमान्य करता येत नाही की आपण कितीही ह्या गोष्टीमध्ये आत जात असलो तरी सुद्धा एक वेळ अशी येते की जिथं आपण डगमगतो. पण हरकत नाही. त्यावेळी एकच विचार करायचा की ही परिस्थिती कुठल्या तरी कारणाने माझ्या आयुष्यात आहे. ही परिस्थिती मला काहीतरी पुढे जायला मदत करते. जर मी त्या आव्हानावर मात करून म्हणजे मी त्याला डील केलं, त्याचा सामना केला, पळायचं नाही त्याच्यापासून, की माझ्या घरातल्या कुठल्या तरी माणसाची तब्येत चांगली नाहीये, मला बरं माझ्या मनाला त्रास होतोय त्याचा. अशा वेळी आपण त्याच्यापासून पळू नाही शकत. तुम्ही किती कान बंद करा, डोळे बंद करा, की मला विचार नाही करायचा विचार, असं शक्यच नाही. कारण ते आपल्या आत आहेत. बाहेरचं सगळं बंद करून उपयोग नाहीये. आपल्याला आतून बंद करायचं. आणि अशा वेळी जेव्हा अशी परिस्थिती येते ना, तेव्हा लक्षात घ्यायचं की हे जे काही होत आहे ना, माझ्या घरातला माणूस जरी आजारी असेल किंवा जवळपास कुठलीही परिस्थिती असेल, ती परिस्थिती जी निर्माण झाली आहे ना, त्याच्या मागे एक कारण आहे. आणि म्हणून माझ्या ईश्वरावर विश्वास आहे की जे घडत आहे ना, म्हणजे स्वीकारणं त्यावेळी महत्वाचं आहे. जर आपण ते स्वीकारलं की जे होत आहे ना, सगळ्यांच्या सर्वोच्च हिताचं आहे. जो माणूस आजारी आहे त्याच्यासाठी पण त्याच्या आयुष्यात हे काहीतरी त्याचे धडे आहेत, म्हणूनच त्याला ते आजार पण आलेले आहेत. माझ्या आयुष्यात दुसऱ्या काही परिस्थिती घरात असेल, ऑफिसमध्ये असेल, ती परिस्थिती सुद्धा काहीतरी कारणाने हा विश्वास आपल्या मनामध्ये तेव्हा ठेवायचा. ती एकच गोष्ट अशी आहे की आपल्याला जी शांत करते की हे बाबा, हे भगवंता, तुझ्यावर माझा विश्वास आहे. जसं आज मी जो व्हिडिओ टाकला होता दत्त महाराजांच्या, तर तो मला माहित नाही, ते आपोआपच माझ्या समोर व्हिडिओ येतात म्हणून मला ती सिरियल बघावीशी वाटली. पण सुरुवातीचा काही जो काळ आहे ना अनुसूया मातेचा, तो मी स्किप केला, म्हणजे तो बघितला नाही मी. डायरेक्ट मी दत्त महाराजांच्या ह्याच्यापासून बघायला सुरुवात केला, थोडासा बघितला. तर त्यामध्ये मला नेमकं नेमकं आणि तोच एपिसोड समोर यावा आणि नेमकं मला ते साधनेचं ध्यानाचंच त्यांनी दाखवावं. ह्याच्यासारखं हा योगायोग नाहीये. माझा उच्च आत्मा मला काहीतरी संदेश देत होता त्या माध्यमातून. आणि त्यामध्ये जी दृश्य आहेत, जे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये टाकलंय, ही दृश्य बघितल्यानंतर आपल्याला काय होतं, जसा तो साधनेला बसतो त्यांचा शिष्य आणि जेव्हा ओमचा उच्चार करतो तेव्हा ती जी गोल्डन एनर्जी दाखवली. आणि त्यामध्ये दत्त महाराजांचं एक वाक्य आहे की आपली सुरुवात ही पांढऱ्या प्रकाशापासून होते, श्वेत प्रकाशामधून, आणि अंत सुद्धा आपला श्वेत प्रकाशामध्ये होतो. ही वाक्य मी ऐकली, ती कानावर बरोबर आली माझ्या. तेव्हा मला बऱ्याच गोष्टी समजल्या की मला हे का दाखवलं जातंय. तर हे ह्यासाठी की आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांना हे दाखवावं की बाबा, श्वेत प्रकाश म्हणजे काय, तुमच्या लक्षात आलं? पांढरा प्रकाश, ज्याचं आपण ध्यान करायचो की इथून पांढरा प्रकाश असा धबधब्याप्रमाणे आपल्या शरीरात येतोय, संपूर्ण शरीराला आपल्या त्याच्यात न्हाऊन निघतं आपलं शरीर. तो पांढरा प्रकाशाबद्दल दत्त महाराज त्याच्यात बोलत होते. ते एक वाक्य माझ्या कानावर पडलं बरोबर. आणि नंतर जेव्हा तो साधनेला बसतो, ओम म्हणतो, तेव्हा ती गोल्डन एनर्जी बाहेर येते. त्यानंतर त्याला काय दिसतं की त्याच्या एनर्जीनी ती एनर्जी दत्त महाराजांकडे चालली आणि दत्त महाराजांकडून त्या जमिनीमध्ये कमळं उगवली. असं त्याच्यात एक दृश्य, जे मी आतापर्यंत कुठल्याही सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये अशी दृश्य नाही पाहिली जी ध्यान साधनेतून अशा प्रकारे दाखवली गेली. जेव्हा आपण डोळ्यांनी बघतो, कारण आपल्या साधनेमध्ये पाचही इंद्रिय आपल्याला मदत करतात. जेव्हा आपण डोळ्यांनी अशी दृश्य बघतो ना, तेव्हा आपल्या सबकॉन्शियस मध्ये ती जातात आतमध्ये. आणि जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा ती दृश्य आपल्याला मदत करतात की खरोखर एनर्जी फ्लो होती बाहेर. आणि त्याच्याकडून दत्त महाराजांकडे गेली आणि महाराजांकडून तिथं कमळं उगवली. म्हणजे खरं तर त्याची एनर्जी कुणाची असते, त्या जो शिष्य बसलाय, जो अज्ञानी आहे, त्याला काय माहित नाहीये साधना कशी करायची, तो महाराजांना विचारतो मी स्मरण कुणाचं करू. महाराज म्हणतात तू स्वतःच स्मरण कर. जे तू विसरलास तुझं मूळ स्वरूप, तू त्याला आठव. मेघना हसती, मला माहिती, कारण तिने बघितली सिरियल.
त्यामुळे तिला समजलं मी काय सांगते ते. त्यामुळे जेव्हा महाराज असं म्हटले ना, की कुणाचं तो म्हणतो, कुणाचं स्मरण करू दत्त महाराज आम्हाला सांगा, मला ही साधना सुरू करायची. तेव्हा मला हसू आलं, की आता महाराज काय उत्तर देतात. पण ते म्हणाले, "तू स्वतःच स्मरण कर." म्हणजे तू इतका साधनेच्या बाबतीत तो त्याच्या आयुष्यात अंधार आहे, अज्ञान आहे, त्याला माहित नाहीयेत या गोष्टी. साधा भिक्षुक असतो तो आणि तो बरीच कथा आहे त्याची. तुम्ही बघा तो एपिसोड. आणि जेव्हा महाराज त्याला सांगतात, तेव्हा तो लगेच ध्यानाला बसतो. महाराज म्हणतात, "ओंकार सुरू कर." तेव्हा मग ते एनर्जी बाहेर आलेली दाखवली. म्हणजे ह्याच्यावरून काय दिसतं, पहिला दिवस जरी असेल ना ध्यानाचा तुमचा, तुम्हाला आधीच काही माहित नाही, चक्र माहित नाही, काही माहित नाहीये तुम्हाला. तुम्ही पूर्ण अज्ञानी आहात समजा ध्यानाच्या बाबतीत. पण तुमचा पहिला दिवस आहे आणि जेव्हा तुमच्या समोर गुरु उभे आहेत, जे तुम्हाला साधनेकडे घेऊन जात आहेत, तेव्हा तुम्हाला ज्ञान असू दे नसू दे, तुमच्यामध्ये ती एनर्जी येते, वाहते आणि तुमच्याकडून त्या भगवंताला जाते, जे तुम्हाला प्रेरित करतायत तिथे येण्यासाठी. आणि ती त्याचीच एनर्जी असते, जरी तो अज्ञानी असेल तरी त्याचीच एनर्जी असते जिथं कमळं उगवतात जमिनीवर. ती एक महाराजांकडून. गाणं आहे बरं. हा बोला एक ना. गाणं आहे म्हणलं. एक गाणं आहे म्हणलं विपुल. हा. अज्ञान अंधार दाटला से फार, आता मज वाट दाखवावी. आता मज वाट दाखवावी. आता मज वाट दाखवावी. वासनेच्या जाळ्याच उकडे, वासनेच्या जाळ्याच उकडे. अज्ञान अंधार दाटला से पार, आता मज वाट दाखवावी. पूर्ण अज्ञान सगळा अंधार दाटलेला आहे, त्याच्यातून आपल्याला निघायचंय. वाव. खूप छान काकू. थँक्यू. खूप छान. ते गाणं टाका ना काकू, असेल तर युट्यूबवर तुम्हाला माहित असेल तर, किंवा लिखाण असेल त्याचं कुठंतरी, तर आपल्या ग्रुपवर टाका ना प्लीज. हा, टाकते टाकते. खूप छान. तुमच्या आवाजात रेकॉर्ड करा, नाही तर भजन मस्तपैकी हेच पूर्ण, हा, आणि दुसरं टाका म्हणजे सगळ्यांना ते ऐकायला मिळेल. ठीक आहे ठीक आहे. खूप छान. तुम्ही अगदी, हे असतं हृदय. हे असतं हृदय. जसं काल नीलमने आपल्याला तिच्या ताटातलं जेवता जेवता तिने आपल्याला चिप्स दाखवले. आज काकूंच्या तोंडून हे आपण ऐकलं. हे असतं हृदय. दिस इज ऑल, की आपण हृदयाने कनेक्टेड आहोत सगळे. इथं काही भीतीचं ह्याचं, अरे कसला आवाज आहे, हे काही कशाची भीती नाहीये. का आपण ती लेवल क्रॉस केली आता कधीच, राईट? आपण आता एकमेकांना नावं ठेवायची, अरे हे असंच आहे ते. ह्या लेवलवरून आपण आता खूप वर आलोय. आता आपण हृदयात आलोय. ती लेवल कुठे असते? खाली असते, मूलाधाराला. नावं ठेवायचं काम कोण करतं? निंदा करायचं काम, मला कुणाचं जज नाही करायचं मला, पण एक सांगते, ते कोण करतं? ज्याच्या मनामध्ये असुरक्षित भावना असते, की मला कुणी चांगलं म्हणत नाही, ह्यांना कसं काय चांगलं म्हणतं. जेव्हा आपण द्वेषाचा जर विचार केला ना, तर तो खास करून आपल्या मूलाधाराला असतो, बुडाला. तिथं असतं सगळं. द्वेष, भीती, असुरक्षितता. जसे जसे आपण वरच्या चक्रांमध्ये यायला लागतो, मग आपण थोडे स्वादिष्ठानाला येतो, मग आपण आपली कल्पना शक्तीवर काम करतो, आपल्याला पण नवीन आयडियाज. मग आपण येतो आपल्या मणिपुराला. तिथं आपला आत्मविश्वास वाढतो स्वतःबद्दल, की मी काही करू शकते. मग आत्मविश्वास वाढला की काय होतं, साहजिक आहे, मी काही करू शकते म्हणल्यावर काय होतं, आपण दुसऱ्यालाही चांगलं म्हणायला लागतो. कारण आपल्याला माहित असतं, मला माझ्यात आहे बाबा ते सगळं, मला काही नाही फरक पडत. लोकांनी दुसऱ्या कुणाची जरी प्रशंसा केली तर माझं पण मन त्याच्यात खुश व्हायला लागतं. जसे जसे वर येतो आपण हृदयाला येतो. हृदयाला आलं की आपल्याला आतून ते प्रेम प्रत्येकाबद्दल यायला सुरू होतं. भलेही द्वेष संपतो. म्हणजे काय, की आपण वर 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 चाललोय आता. आणि जसं पुष्पलता काकून इतकं सुंदर ते छोटंसं म्हणलं जरी ना, त्यातून हे समजते की त्यांना आता भीती नाही राहिली. त्यांना असं वाटतं, जे मनात आहे ना, जे हृदयात आहे ते बोलून मोकळं व्हावं. तर हे असतं, की हृदय ओपन करणं. आणि म्हणजे मी ते फील करू शकते, की आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांची एनर्जी त्या लेवलला गेली. मला आठवतंय, आपण काही महिन्यांपूर्वी मी एक मेसेज सारखा टाकत होते, की एनर्जी बदलली आहे, मला फील होते ते. म्हणून ती हेच होतं, की तो जो काळ होता ना, तो एनर्जी शिफ्टिंगचा होता. त्यावेळेस नुकतंच ग्रहण पार पडलं होतं. आणि ग्रहणाच्या दरम्यान असे खूप बदल होतात आपल्या आयुष्यात पण, आपल्या ऊर्जेत पण, जे आपल्याला कळत नाहीत. पण ती एक मोठी ऊर्जा असते ग्रहणाची म्हणा, पौर्णिमेची. तर ह्या प्रकारे आपण सगळे हृदयावर ऑलरेडी आलेलो आहोत.
तर कालचं पण जे अनुभव मला नीलमनी म्हणाली, जे दाखवलं तिने, तेव्हाच मला समजत होते की सगळे आता आपण हृदयावर आलेलो आहोत. भलेही आपल्या आयुष्यात सगळं परफेक्ट आपल्या इच्छेनुसार किंवा समाजाच्या व्याख्येनुसार नसेल, पण आपण एक आत्मा म्हणून खूप वरच्या ऊर्जेला चाललो आहोत. ह्याचा आनंद आहे मला की, आणि बोलणं पण गरजेचं आहे, कारण खरोखर तो बदल आपण सगळेजण घडवून आणतो आपल्या आयुष्यात. सगळ्यांच्या आयुष्यात स्ट्रगल आहे, सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत. सामाजिक स्तरावर बघायला गेलं तर असतील, म्हणजे मला असं वाटतं की पैशाने असतील, कुणाला आरोग्याचे असतील, नाती खराब असतील, काही असेल. पण जे काही सुरू आहे ना सगळं आपल्या समाजामध्ये, आपल्या भौतिक आयुष्यामध्ये, त्याच्यामुळं आपला आत्मा शिकायचा नाही थांबत. आपण त्यातूनच ग्रो करतो. लक्षात ठेवा, एक एक व्यक्ती आपल्याला शिकवून जाते. माझ्यासाठी ज्या दिवशी मध्ये एकदा आपण गुरूंबद्दल चर्चा करत होतो, तर आज ऍक्च्युली मी जेव्हा दत्तगुरूंची जी सिरियल बघत होते, त्यामुळे दत्त महाराज गुरु ह्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात, की गुरु म्हणजे काय, कसं समजायचं, ही त्यांची यात्रा सुरू झालेली असते. तर तुम्ही त्या एपिसोड पासून बघा वाटलं तर, किंवा त्याचा एक आधीचा एपिसोड, तर मी बघणार आहे ती आता तिथून पूर्ण. तर मला असं वाटलं, जेव्हा आपण मध्ये एकदा गुरूंबद्दल चर्चा केली, गुरु बदलतात, एकदा स्वामी समर्थ असतात, एकदा गजानन महाराज असतात आपल्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर. माझ्यासाठी ना प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला चांगला किंवा वाईट धडा देऊन जातं. कुणीतरी माझा मोबाईल चोरून घेऊन गेला, कुणीतरी मला येऊन मला काहीतरी रागारागात बोलून गेला, कुणी माझं मन दुखावलं, निराश केलं, ती व्यक्ती सुद्धा माझी गुरु आहे. कारण तिने तो मला अनुभव दिलाय की निराशा काय असते, की दुःख काय असतं. माझा मोबाईल चोरला म्हणजे माझी वस्तू चोरीला गेली म्हणजे मोह काय असतो. कारण मोहात होते ना मी मोबाईलच्या मध्ये, आणि खरंच मला असं झालं होतं ना, जेव्हा मोबाईल गेला माझा तेव्हा मी खूप रडले होते, कारण त्याच्यात खूप डेटा होता, हे होतं ते होतं ऑफिसचं सगळं. तेव्हा मला कळलं की ज्या माणसानी माझा मोबाईल चोरला, त्यांनी मला काय धडा दिला बाबा त्याच्यातनं. त्यांनी सांगितलं की मोहाचं दुःख काय असतं, मोह करण्याचं, ज्याच्यात आपण अडकून बसतो, आपला जीव गुंतून असतो ज्या गोष्टींमध्ये. तर हा प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एक गुरु म्हणूनच असतो. गुरु काय असतो शेवटी, की जो आपल्याला स्वतःकडे नेतो, आपल्याला दाखवतो तुझ्या चुका काय आहेत, तुझे चांगले गुण काय आहेत, हे दाखवणारा, आपलं सत्य स्वरूप दाखवणारा आपला गुरु आहे. मग आपल्या शाळेतले शिक्षकांना पण आपण म्हणतो, आपले आई वडील, आई आपली पहिली गुरु आहे म्हणतो. तर प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यातनं गुरुच आहे. एखादा लहान बाळ जरी आलं, मुलगा लहान वयातला, आणि तो जरी आपल्याला काही असा काही बोलून गेला, सांगून गेला, तो लहान बाळ सुद्धा, मुलगा सुद्धा आपला एक गुरुच आहे. कारण तो मला काहीतरी अनुभव देऊन गेलाय. ही हवा, आपण जेव्हा बसतो बाहेर, ती जी हवा आपल्याला स्पर्श करत असते ना, कधी उन्हाळ्यामध्ये खास करून थंड हवा आली की आपण काय होतो, आपल्याला कुठला अनुभव होतो, आनंदाचा. मग हवेनी मला आनंद दिला, मग ती अनुभव देणारी हवा माझी गुरु का नाहीये, समजतंय. त्यामुळं मी तर एका व्यक्तीकडे किंवा एका देवतेकडे गुरु म्हणून नाही बघत आता. माझं ते म्हणतो ना की युनिफाईड नंतर हे सगळं बदललं. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणायचे की युनिफाईडनी माझं आयुष्य बदललं. खरंच बदललं, कारण तिथून समजायला लागलं की प्रेमच आहे आपल्या हृदयातलं, जे आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडं, सृष्टीतल्या प्रत्येक चराचरात, कणाकणात असणाऱ्या सगळ्या दिव्यत्वाकडे बघायला मदत करतं. भलेही आपण त्या माणसाशी किंवा त्या वस्तूंना थँक्यू म्हणत नसू, त्या माणसांना रोज उठून आपण भांडत पण असू कदाचित, चिडचिड होत असेल, ठीक आहे, ते त्या क्षणापुरतं आहे. पण हृदयाला माहितीये की माझ्या हृदयात काय आहे ते. तर तात्पुरतं त्या प्रसंगापुरतं आपण चिडचिडे असू, शिव्या देत असू, भांडत असू, द्वेष असेल, हरकत नाहीये. पण ते सगळे जे भाव आहेत ना, ते आपलं सत्य बदलू शकत नाही की आपण ईश्वरी प्रतिमेत बनलो आहोत. हे सत्य कुणीच बदलू शकत नाही. आता आपण केवळ ते अनुभव घेतोय, भांडण्याचे, द्वेषाचे, निराशेचे, एकमेकांबद्दल वाईट बोलण्याची, निंदा करण्याचे, हे अनुभव आहेत. आपण, आपल्याला जागृती असली पाहिजे की माझ्याकडनं आता असं घडत आहे, आणि आपण त्यात जास्त वेळ राहिलं नाही पाहिजे. हे नियम फक्त आपण स्वतःसाठी करून घ्यायचे. त्याला ते पण तुम्हाला कोणी म्हणणार नाही, अरे असं कुठे लिहिलंय का की जास्त वेळ तुम्ही द्वेषात नाही राहायचं, आम्हाला वाटलं तर वाटलं, आम्ही दिवसभर त्या एनर्जीमध्ये राहू. आमचा मूड आम्हाला माहिती, आमची परिस्थिती आम्हाला माहिती. पण ते करण्याने आपल्यालाच त्रास होतो, म्हणून ते करायचं. ती बाहेरच्यांना नाही होणार, पण मी निराश असेल, मी त्या द्वेषामध्ये असेल, रागात असेल, तर शरीरावर काय, मनावर काय, सगळीकडे, सगळ्या आपल्या भावनेवर, सगळ्यावर त्रास होणार आहे आपल्याला. म्हणून प्रयत्न करायचे की
जास्तीत जास्त लवकर त्यातनं बाहेर यायचं. हे आपल्यासाठी नियम आहेत, आपल्या चांगल्यासाठी. असं कुठेही तुम्हाला जे सांगतात आपले गुरु वगैरे, की चांगल्या गुण आणा, चांगला हे ठेवा, विचार ठेवा. पण ते खरोखर प्रत्यक्षात आयुष्यात फेस करताना आपल्याला बऱ्याचदा ते होत नाही. तर त्यावेळी काळजी करायची नाही. तेव्हा फक्त म्हणायचं, की हा अनुभव होता, मी घेतला आणि प्रयत्न करायचा त्याच्यातून आपण लवकर बाहेर कसे पडू. तर जसं आपल्या ध्यानामध्ये आपण नेहमी एक स्वाध्याय करायचो ना, तर असं समजा गुरु महाराजांची ही सिरियल आपल्यासाठी स्वाध्याय म्हणून दिली जाते बाबाजींकडून. ठीक आहे. आणि ही मराठी लोकांना ही जी गुरु महाराजांचं, दत्त महाराजांचं आहे ना, कारण महाराष्ट्रीयन लोकांना माहिती आहे दत्त महाराज कोण आहेत. आपल्या इथं त्यांचं सगळं आहे, कर्मभूमी, जन्मभूमी. म्हणजे आपल्या इथं त्यांचं जास्त प्रस्थ आहे, म्हणून आपल्याला तो फायदा आहे. आता हिंदी भाषिक लोक जे आहेत, त्यांना सगळ्यांनाच दत्त महाराजांबद्दल माहिती असं नाहीये. पिठापूर सारख्या ठिकाणी आंध्रामध्ये त्यांचं स्थान आहे म्हणून म्हणजे जसं श्रीपाद श्री वल्लभांचं आहे किंवा ह्या ठिकाणी तेवढीच लोकांना माहिती आहे, मला असं जितकं माझं ज्ञान आहे. पण बहुतेक करून मराठी महाराष्ट्रीयन लोकांमध्ये दत्त महाराजांचं प्रस्थ जास्त आहे असं मला वाटतंय. बाहेरची आहेत त्याच्यामध्ये, पण आपल्याला एक प्लस पॉइंट आहे की आपण त्यांची उपासना, त्यांचं चरित्र, अशा सिरियल, असे पिक्चर असे बघून आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. तर जसं आपण पुस्तक वाचन म्हणतो करा, सत्संग करा, तर हा सत्संग आहे हा, जेव्हा आपण अशी सिरियल बघतो. कारण तेव्हा आपण जेव्हा ते बघत असतो ना, सगळं दृश्य, व्हिज्युअल्स, आपले दृश्य खूप मदत करतात आपल्याला लक्षात ठेवायला. त्यामुळे ही सिरियल वगैरे असते ना अशी, ती आपल्याला खूप फायदा करून देते. तर जरूर बघा ती सिरियल. आपलं युनिफाईड सुरू असताना आपल्या अंतःकरण शुद्धीसाठी खूप महत्वाचा प्रभावी उपाय असणार आहे. लक्षात येते. तर युनिफाईड तर करायचं, प्लस आपण जेव्हा दत्त महाराजांची सिरियल बघू तेव्हा आपल्याला अंतःकरण शुद्धीसाठी ते खूप मदत करणार आहे. अशी कुठलीही सिरियल जिथं आपल्याला स्वतःबद्दल सांगितलं जातंय, की तुझ्या आत जा, स्वतःवर काम कर, स्वतःच्या विचारांवर काम कर. हे जिथं सांगितलं जातंय ते कुठलंही चरित्र असेल कुणाचंही, ते तुम्ही जरूर बघा, ऐका ह्या काळामध्ये. हा मेघना बोल ना. हा मी तुला काल म्हटलं ना, लिटरली वही आणि पेन घेऊन बसून त्यांचे डायलॉग, त्यांचा अभ्यास करण्यासारखं आहे. बाकी हो सगळं सोडून हो द्यायचं, बाकीची स्टोरी. पण त्यांचे जे डायलॉग्स आहेत ना, आणि इव्हन तो जो ऍक्टर आहे ना मंदार जाधव, तो इकडे कसा आला ती पण एक छान स्टोरी. हा, तो कुठला तरी वेगळ्याच, मी त्याच्या पण लेखी हे होतं, त्याच्या पण भाग्यात हे होतं की त्याने अशी सिरियल करावी. तो दुसऱ्याच कुठल्या तरी ऑडिशनला गेला होता. तर दीपक देऊळकर म्हणून जे आहेत, त्यांनी त्याला बघितलं आणि तो म्हणाला की हा, माझ्या ह्या सिरियलमध्ये घेऊ शकतो मी याला ॲज अ दत्तगुरू म्हणून. पण त्याला मराठी येत नव्हतं, कदाचित तो कॉन्व्हेंटचा वगैरे असेल, त्याच्या ॲक्टरला मराठी येत नव्हतं. तर ह्याने सांगितलं की तो अथर्वशीर्ष म्हणायचं, एक ठराविक संख्या, ठराविक दिवस, तर तुझं मराठी खूप छान होईल आणि मग तू माझ्याकडे ये, आपण पुन्हा तुझी ऑडिशन घेऊ. आणि मग अथर्वशीर्षाचं त्याने खूप पठण केलं अगदी जिद्दीने, आणि मग तो पुन्हा ऑडिशनला आला आणि मग तो सिलेक्ट झाला. अशी ती स्टोरी आहे. मी तेवढं तिथपर्यंत सर्च करत मी गेले होते मागे मागे, वाव. की एवढी सुंदर सिरियल बनवली आहे की खरंच म्हणजे मी स्वतः ती सिरियल 3-4 वेळा एवढे सगळे एपिसोड बघितलेत, आणि मी आणि माझ्या मुलांनी. एवढी छान सिरियल आहे. क्या बात आहे मेघना, थँक्यू सो मच. तू बघ ना, आता 2 दिवस झाले अचानकच दत्त महाराजांच्या सिरियलचं आपल्या ग्रुपवर चर्चा आहे. हा, बाबाजी काय करून घेत आहेत. ही ओनली नोज की त्यांच्या मनात काय आहे आणि कसं प्लॅनिंग करतात. कारण माझा तर संबंधच नाही दत्त महाराजांची सिरियल आत्ता बघण्याचा. अचानक ते समोर आलं, मी बघितलं आणि तुझ्या माध्यमामुळेच मला ते समजलं की त्यांचे डायलॉग वगैरे. मग मी तेवढा आधीचा अनुसूय मातेचा जो प्रवास आहे ना, जीवन प्रवास, पहिलेचे एपिसोड सगळे सोडले आणि डायरेक्ट दत्त महाराजांच्या जन्मापासून मी बघायला लागले. मला ते खरंच जाणवलं की हा आजचा एपिसोड जो बघितला मी, ज्याची मी क्लिप टाकली ह्याच्यावर, तो खरंच बघण्यासारखा आहे. म्हणजे तो ध्यानावरच आहे आणि आज वेळ पण मिळाला मला ते बघायला पण, आणि ते सगळं जुळून आलं. त्यामुळं जरूर जरूर जसं मेघनाने सांगितलं ना, बहुतेक ती जी अनुसूया माता झाली ना, तिचा पण एक प्रवास मी थोडं कुठेतरी ऐकल्यासारखं मला आठवतंय. ती पण ध्यानात वगैरे आहेत, त्या ज्या कलाकार आहेत, मला आठवत नाहीये, पण बहुतेक असाव्यात जितकं मला लक्षात येतंय. तर हे योगायोग अजिबात हो नाही. हो, बरोबर. ती स्वतः पण खूप स्पिरिच्युअल पर्सन आहे, बरं मी हा, ऐकलंय. करेक्ट करेक्ट, मी पण हो. ऐकल्यासारखं वाटतंय मला. तर जरूर आता आपण आज जरी ध्यान नसेल केलं ना, तरी सुद्धा हे ऐकणं, बोलणं, हे जे आहे ना, ही एक एक प्रकारची हृदयशुद्धी असते. म्हणून बाबाजी हे चर्चा घडवतात आपल्या ग्रुपमध्ये. तर असं समजू नका की आपण आज ध्यान केलं नाही. नाही,
जितकं हृदयावरचं ध्यान महत्वाचं ना, तितकं हे ऐकणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण शब्द आणि हे नॉलेज आणि हे ज्ञान आपल्याला हृदयाकडं अजून जवळ घेऊन जातं. आणि दत्त महाराज असा विषय आहे, की आपल्या सगळ्यांच्या जवळचा विषय, हृदयातला विषय. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती कलियुगीमध्ये तारणारा एकच अवतार आहे, तो म्हणजे दत्त महाराजांचा. मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगते, प्लीज तर काही त्याच्यात चूक झाली असेल तर प्लीज मला क्षमा करा. कारण मी एवढं काही पोथी वगैरे नाही केलेलं आहे दत्त महाराजांचं. त्यामुळे मला इतकं नॉलेज नाहीये त्यातलं. पण जितकं मला समजलं, की हा असा अवतार आहे, की जो आपल्याला कलियुगामध्ये हे करणारा आहे, तारणारा आहे. त्यामुळं जर ही सीरियल बघू शकत असाल, जसं आसावरीताईंनी टाकलंय, की मी बघतीये, तर प्लीज बघा. कारण हे जे व्हायब्रेशन्स असतात ना, ज्यावेळी आपण ही सीरियल टीव्हीवर लावतो आणि आपल्या घरामध्ये जे सुरू होतं ना, आपलीच व्हायब्रेशन्स पसरतात ना, आपल्या वास्तूतले दोष सुद्धा त्याच्याने जायला सुरुवात होतात. आपल्या आजूबाजूची लोकं, आपल्या घरातली लोकं जरी ते बघत नसतील, पण सबकॉन्शियस सगळं ऐकत असतं. आणि जेव्हा दत्त महाराजांचे डायलॉग मी पण ऐकले आज, जसं मेघनाने सांगितलं म्हणूनच ऐकलं मी आज जाऊन ते. तर खरोखर तो एपिसोड बघताना मला इतकं म्हणजे फील होत होतं, ते एक्साइटमेंट, अंगावर काटे येत होते बघून, की किती सुंदर डायलॉग. असं दिलं की आतल्या साधनेला महत्त्व दिलंय. तर जरूर आपल्या सगळ्यांनी युनिफाईडच्या जर्नीमध्ये हा एक ऍड करा. आपल्या सगळ्यांचा स्वाध्याय समजा, घरचा अभ्यास समजा आणि जरूर दत्त महाराजांची सिरियल बघायला लागा. एपिसोड डायरेक्ट तुम्ही महाराजांच्या जन्मापासून पण बघू शकता किंवा आधीचं वाटलं आधीचंही बघा. तर ह्या प्रकारे आपण सगळेजण हृदयातून जोडलेलो आहोत. मेघनानी पण तेच सांगावं. त्यामुळे ते मला असं जाणवतंय की सगळे आपण हृदयातून जोडलेलो आहोत. महाराज सांगतायत, बाबाजी सांगतायत, त्याप्रमाणे आपण करत आहोत. तर 8 मिनिटं राहिली, चला आपण थोडंस एक शांत बसू, केवळ आपल्या हृदयावर जाऊ आणि आभा स्वच्छ करू, लॉक करू. ठीक आहे, स्थिर होऊ आपण थोडं. आपण सगळेजण डोळे मिटून. आणि ह्यासाठीच मी 1 आठवड्याचा हा ब्रेक घेतलाय, की जेणेकरून आपण सगळेजण हळूहळू करत हा प्रवास करावा. आपल्याला काही घाई नाहीये. आनापानासाठी ध्यान काय किंवा युनिफाईडचं जर्नी काय, सगळं काही आपल्याला आनंदाने अनुभव करायचंय, कुठली गडबड न करता. आपण सगळेजण आपल्या श्वासांना जोडले जाऊ. आपले श्वास फील करायला लागा. एक दीर्घ श्वास घ्या, जेणेकरून आपण सगळे वर्तमानात येऊ. श्वास हा एक असा मार्ग आहे जो आपल्याला कुठेही असलो तरी वर्तमानात आणतात. इतरांकडचं सगळं लक्ष आपल्या आतमध्ये घेऊन जातात. की डोळे बंद कर आणि स्वतःमध्ये जा, स्वतःला बघ, हे सांगतात. बाकी जगामध्ये कुठे काय चालू आहे, कोण कसं आहे, ह्या सगळ्यांमध्ये तुझं लक्ष न घालता, तुझी ऊर्जा न देता, तुझं पसरलेलं मन केवळ श्वासांवर घेऊन या, असा संदेश देणारा आपला उच्च स्वर. ही कृती आणि हा मार्ग दाखवणारा आपला उच्च स्वर. आजच्या या सगळ्या माहितीसाठी, आपल्याला दाखवलेल्या या रस्त्यासाठी सगळ्यात आधी आपण महाअवतार बाबाजी आणि आपल्या उच्च आत्म्याचे अनेक आभार मानू. आपल्या नाकावाटे अगदी सावकाश एक दीर्घ श्वास घ्या, सहज आणि कोमल. तोंडावाटे अगदी सावकाश बाहेर सोडा. आत जाताना ती थंड हवा श्वासांची आणि बाहेर सोडताना गरम झालेली हवा आपल्या तोंडावाटे. हे सगळं काही श्वासांच्या स्पर्शाने फील करा. पुन्हा एकदा नाकावाटे एक मोठा श्वास, जितका हवा भरून घेता येईल आतमध्ये. पोट फुलवून पोट बाहेर काढून श्वास घ्या.
सोडताना तोंडावाटे अगदी सावकाश असेच 2-3 मोठे श्वास घेत राहा. माझ्या आभामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आलेत, अनिमंत्रित, त्या सर्वांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत बनला आहात, जसे मी बनले. तुम्ही सगळे प्रेम आणि प्रकाश आहात. तुम्हाला घाबरायचं काही कारण नाहीये. तुम्हाला भीती वाटत नाही, त्रास होत नाही. तुम्ही सगळे तुमच्या आदर्श स्थानी जा. हे उच्च स्व या सगळ्यांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. माझा आभा मंडळ मी माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. आपल्या हृदयावर हळूहळू आपल्या श्वासांना पकडत धरत छातीच्या मध्यभागावर या आणि केवळ आपल्या श्वासांनी छातीचा मध्यभाग अनुभव करा. सहजपणे अगदी कोमल हृदयाचं स्पंदन, धडधड ऐकण्याचा प्रयत्न करा. एकीकृत म्हणजे आपल्या ईश्वरासोबत आपण एक आहोत, आपल्या उच्च आत्म्यासोबत आपण एक आहोत, आपल्या हृदयासोबत आपण एक आहोत. युनिफाईड. सृष्टीच्या प्रत्येक कणासोबत आपण एक आहोत, आपल्या हृदयाने जोडलेले आहोत. झाडं असतील, जीवजंतू असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, सगळ्यांच्या आतमध्ये बुद्धी आहे. आपोआप त्यांना कळतं भूक लागलीये, पाणी प्यायचंय, उडत उडत इकडे जायचंय, तिकडे जायचंय, घरटं बांधायचंय, अंडी द्यायची आहेत, त्यातून पिल्लं बाहेर काढायची आहेत. ही सगळी सृष्टीची सायकल त्यांना समजते. झाडांना समजतं माती मिळाली, पाणी मिळालंय, सूर्यप्रकाश आहे, आपोआप ती वाढतात, मुळं खोलवर जातात. ही सगळी रचना आपल्या हृदयातून निघणाऱ्या प्रेमाने आपण अनुभवत असतो. असेच हृदयावर काही काळ केंद्रित राहा. आपल्या उच्च आत्म्याचे खूप आभार माना, प्रेम द्या, प्रकाश द्या संपूर्ण सृष्टीला. आणि सोबतच हृदयावर एकाग्र राहून आपल्या उच्च आत्म्याला संकेत मागा, सिग्नल मागा. बघा काय मिळतो ते. आपल्या हृदयात स्थिर व्हा. खोलवर जा. एकाग्र होऊन आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. खूप आभार, धन्यवाद, खूप प्रेम सर्वांना.